नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज आहे सॅटरडे 14 फेब्रुवारी. तर आज आम्ही दक्षकडे त्याची पालक भेट असते सेकंड सॅटरडे प्रत्येक मंथला. तर मग त्याच्याकडे आम्ही गेलेलो भेटायला. तर ॲक्च्युली लवकर गेलेलो कारण आम्हाला पुढे घरी येऊन परत आम्हाला गावाला यायचं होतं कारण एक प्रोग्राम होता. त्याच्यासाठी मग आम्ही दक्षकडे गेलो होतो सकाळी सकाळी. तर इथे असेच आमच्या गप्पा चालू आहेत. तर इथे आम्ही दक्षकडून आलो तळेगावमध्ये. नंतर गावच्या घराचं काम सुरू केलेलं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही नळ वगैरे बघायला गेलो होतो. नंतर इथे कार्यक्रम सुरू झाला होता, मिरवणूक होती. ॲक्च्युली शंकराचं मंदिर बांधलेलं आहे वरती गावामध्ये, तर त्याचं कलशरोहण होतं आणि त्याच्यासाठी ही मिरवणूक होती. त्याच्यासाठी मी गावाला आलेले होते. इथे मिरवणुकीमध्ये प्रिशाला पण डान्स करायचा होता आणि मला पण ॲक्च्युली आम्हाला काय झालेलं, त्या डीजेच्या आवाजाने मलासुद्धा त्रास व्हायला लागलेला पूर्ण कानामध्ये आणि तिचा तर कान दुखायला लागलेला. त्याच्यामुळे ती बोलली मला नाचायचंच नाही आहे कारण तिला तो आवाजच सहन होत नव्हता. त्याच्यामुळं मी थोडीशी नाचले पण ती अजिबात नाचली नाही, जे की तिला आवडतं नाचायला, पण त्या आवाजामुळे ती नाही नाचली. Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna, Radha Radha Krishna, Radha Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna, Radha Krishna. इथे बघा, हे माझं पोरगं रुसलं होतं माझ्यावर कारण तिला भूक लागली होती आणि ह्या टायमाला कुठून आणणार ना. आणि एकतर तिथं दुकानं वगैरे नाही आहे, शेतामध्ये ते मंदिर आहे वरती गावाच्या पण मागे. तर मग तिथे काहीच नव्हतं खायला. तर तिला मी तेच बोलत होते का थोडा वेळ थांब, आपण घरी जाऊया, चहा वगैरे करू आणि मग येऊया, पण ती रुसली होती माझ्यावर. वाचे शिवनाम, वाचे बदता शिवनाम, वाचे शिवनाम, वाचे बदता शिवनाम. धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम. ती माझ्या पायावर पाय देत होती आणि मी तिला जेव्हा बोलले ना का मी व्हिडिओ ऑन केलेला आहे, तेव्हा तिने पटकन पाय काढला आणि पाया पडली. तर अशी आहे नाटकी पोरगी. इथे मिरवणूक वगैरे झाली आणि मग 6 वाजता हरिपाठ होता पारायण, तर ते चालू होतं. आणि इथे ॲक्च्युली माझं खूप डोकं दुखत होतं, खूप डोकं दुखत होतं आणि त्या डीजेच्या आवाजाने वगैरे जास्तच झालेलं जरा, त्याच्यामुळं मी तशी दिसते. तर इथे आणि याच्यानंतर कीर्तन चालू होणार आहे.
आणि याच्या पुढे जो मी व्हिडिओ टाकला आहे म्हणजे ते एक गातात आहे, किती सुंदर आवाज आहे, एकदम शांतपणे आहे का, मस्त आवाज आहे त्यांचा. मंगेश महाराज शिंदे खेड यांची होईल. याही कार्यक्रमाला आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय राहील. धन्यवाद. कळण ना कोण कोण जेवायला बसले. मोठा आहे. This is our teams. Eating team. बोला Paneer sabji, upma, dal bhat, puri. चला बस, आमचा कार्यक्रम आता इथे संपलेला आहे. मस्तपैकी जेवण केलं आणि आम्ही घरी निघालो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा आणि कमेंट करा छान छान आणि पूर्ण ब्लॉग बघा. बाय.